Hello everyone. Today we are going to start our second part, that is agricultural statistics. In this part we are starting from first chapter of this part, and 15th chapter of our syllabus is basic statistics. In this chapter we are going to learn basic terms used in statistics and what is statistics, how it is useful in daily life, and how it is useful in our agricultural statistics. आज आपण आपला जो काही सेकंड पार्ट आहे सिलेबसचा ॲग्रिकल्चर स्टॅटिस्टिक्स त्याला सुरुवात करणार आहोत. लास्ट लेक्चरला आपण कम्प्युटरचा जो काही पार्ट होता तो आता संपला आहे. आता आपण ॲग्रिकल्चर म्हणजे शेतीमध्ये स्टॅटिस्टिक्सचा यूज कसा होतो याविषयी जो काही पार्ट आपल्याला दिला आहे ॲग्रिकल्चर स्टॅटिस्टिक्समध्ये तो पाहणार आहोत. या पार्टमध्ये आपण या पार्टचा पहिला चॅप्टर बेसिक स्टॅटिस्टिक्स आहे आणि हा आपला पूर्ण सिलेबसचा 15वा चॅप्टर आहे. ठीक आहे, चला पाहूया. इंट्रोडक्शन. सर रोनाल्ड ए फिशर 1890 to 1962 इज नोन ॲज फादर ऑफ स्टॅटिस्टिक्स. सर रोनाल्ड फिशर यांना काय म्हटलं जातं? स्टॅटिस्टिक्सचं फादर म्हटलं जातं. यांनी स्टॅटिस्टिक्सचा शोध लावला असं आपण म्हणू शकतो. ही इज pioneer in introducing the concept of point estimation, visual inference, exact sampling distribution and design of experiments. यांचं जे काही कार्य आहे कशामध्ये? पॉईंट एस्टिमेशनमध्ये, व्हिज्युअल इन्फेरियन्समध्ये, सॅम्पलिंग डिस्ट्रीब्युशन, एक्झॅक्ट सॅम्पलिंग डिस्ट्रीब्युशन कसं करतात ते यांनी शोधून काढले आणि एक्सपेरिमेंट कसे डिझाईन केले पाहिजेत हे पण यांनी सांगितले. स्टॅटिस्टिक्स इज यूज्ड इन एव्हरी वॉक ऑफ लाईफ. म्हणजे आयुष्याच्या प्रत्येक पावलापावलावर आपल्याला या स्टॅटिस्टिक्सची गरज पडते. डेफिनेशन पहा. डेफिनेशन ऑफ स्टॅटिस्टिक्स. स्टॅटिस्टिक्स इज अ ब्रांच ऑफ मॅथमॅटिक्स विच डील्स विथ द कलेक्शन, प्रेझेंटेशन, ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन ऑफ न्यूमेरिकल डेटा. जो काही न्यूमेरिकल डेटा आहे आपल्याकडे त्या न्यूमेरिकल डेटाचं कलेक्शन कसं करायचं, तो डेटा प्रेझेंट कसा करायचा आहे, त्याचं ॲनालिसिस करायचं आहे आणि त्या ॲनालिसिसवरून काय अनुमान लावायचे आहेत. इंटरप्रेट करणं म्हणजे काय, त्याच्यावरून आपण काहीतरी अनुमान लावतो ते कसं करायचं आहे, ह्या सगळ्यांशी डील करणारी मॅथमॅटिक्सची एक सब ब्रांच म्हणजे काय तुमची स्टॅटिस्टिक्स आहे. ठीक आहे. इट इज सेकंड डेफिनेशन पहा. इट इज मॅथमॅटिकल ॲनालिसिस ऑफ डेटा व्हेन डेटा इज कलेक्टेड इन अ थिअरी ऑफ प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटीची थिअरी वापरून जेव्हा आपण काही डेटा कलेक्ट करतो त्या डेटाचं ॲनालिसिस करणारी मॅथमॅटिकल ॲनालिसिस करणारी जी ब्रांच आहे तिला आपण काय म्हणतोय? स्टॅटिस्टिक्स म्हणतोय. ठीक आहे. हे होतं इंट्रोडक्शन ऑफ स्टॅटिस्टिक्स. नेक्स्ट इज इम्पॉर्टन्स अँड स्कोप ऑफ स्टॅटिस्टिक्स. आता हा जो काही टॉपिक आहे या टॉपिकमध्ये डेली लाईफमध्ये आपण स्टॅटिस्टिक्सचं काय आपल्याला इम्पॉर्टन्स आहे आणि कुठे कुठे त्याला यूज करू शकतो, त्याचा स्कोप काय आहे, काय करणार आहोत, स्टडी करणार आहोत. ठीक आहे. First is statistics and planning. Statistics is directly related to planning. Governments always use statistics for socio-economy development. In order to make the plan successful, it must be essential to analyze statistical data in the proper way. आता प्लॅनिंग जे असतं, कुठलेही प्लॅनिंग असेल, गव्हर्नमेंटचं 5 इयर प्लॅनिंग असेल किंवा आपलं डेली लाईफचं प्लॅनिंग असेल, इथे आपल्याला काय होतं? स्टॅटिस्टिक्सचा यूज होतो. आपण काय करतो? सोशल आणि इकॉनॉमिकल व्ह्यूमध्ये जे काही डेव्हलपमेंट आपल्याला करायचे आहेत तिथे आपण या गोष्टीचा विचार करतो. जो काही डेटा असतो आपल्याकडे आपण कलेक्ट करतो, सरकार कलेक्ट करतं की दारिद्र्य रेषेखाली किती लोक आहेत तिथे, बिलो पॉवर्टी किती आहेत, अबोव पॉवर्टी किती आहेत, त्यांची इयरली इन्कम किती आहे, मंथली इन्कम किती आहे, आणि त्यानुसार काय करतं? वेगवेगळ्या योजना अशा लोकांसाठी डेव्हलप करतं. आता विदाऊट हा सगळा डेटाचा स्टडी केल्याशिवाय एखादी योजना जर तयार केली तर ती काय होते? फेल होते. त्यामुळं काय केलं जातं? आधी त्याचा सगळा अभ्यास केला जातो आणि मगच एखादी योजना काय केली जाते? इम्प्लिमेंट केली जाते. सेकंड इज स्टॅटिस्टिक्स अँड इकॉनॉमिक्स. The technique of statistical analysis have proved useful in solving a variety of economic problems such as
wages, prices analysis of time series, quality control, demand analysis etc. आता इकॉनॉमिक्समध्ये ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, उदाहरणार्थ वेजेस आहेत, प्राइजेस आहेत, किमती, टाईम सिरीजचे ॲनालिसिस म्हणजे वेळेनुसार काय बदल होऊ शकतो, क्वालिटी कंट्रोल एखाद्या प्रोडक्टची क्वालिटी कशी कंट्रोल केली जाऊ शकते, आणि डिमांड कशा प्रकारे किंवा एखाद्या पर्टिक्युलर सीझनमध्ये एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीची डिमांड कशा प्रकारे वाढते, या सगळ्यांचं ॲनालिसिस आपण काय करू शकतो, स्टॅटिस्टिक्समध्ये करू शकतो, आणि त्याला काय होतं, आपल्याला इकॉनॉमिक्समध्ये फायदा होतो. नेक्स्ट इज स्टॅटिस्टिक्स अँड बिझनेस. स्टॅटिस्टिक्स हॅव प्लेड अ व्हेरिएट रोल इन अ बिझनेस. स्टॅटिस्टिक्स बिझनेसमध्ये पण मोठा रोल प्ले करतं. एखादा बिझनेस सुरू करायचा असेल तर आपण या सगळ्या गोष्टीचा विचार करतो की आपण जे काही प्रोडक्ट तयार करणार आहे त्यात किती युजफुल आहे, त्याला किती ग्राहक असतील, अंदाजे माझा सेल किती होईल, आणि मग मला प्रॉफिट किती शिल्लक राहील, या सगळ्यांचा डेटा आपल्याला काय करावा लागतो, कलेक्ट करावा लागतो. आणि ते कलेक्ट आणि त्याचं ॲनालिसिस करण्यासाठी आपल्याला स्टॅटिस्टिक्सचा इथे बिझनेसमध्ये पण खूप यूज होतो. नेक्स्ट इज fourth importance and scope statistics and industry. In industry, statistics is very useful in quality control, in production engineering, in order to have an idea whether the product is meeting specification or not. आता इंडस्ट्रीमध्ये क्वालिटी कंट्रोलमध्ये स्टॅटिस्टिक्स खूप महत्त्वाचा रोल प्ले करतं. एखादा प्रोडक्ट तयार केल्यानंतर ते प्रोडक्ट आपण जे काही स्पेसिफिकेशन दिले ते मीट करते की नाही, म्हणजे ते स्पेसिफिकेशन त्यात आहे की नाही हे चेक करण्यासाठी काय होतं, प्रोडक्शन इंजिनिअरिंगमध्ये या स्टॅटिस्टिक्सचा यूज होतो. नेक्स्ट इज स्टॅटिस्टिक्स अँड मॅथमॅटिक्स. Statistics and mathematics are very closely related to each other. Recent advances in statistical techniques are the refinement due to advanced mathematics. आपण डेफिनेशनमध्येच पाहिलं होतं की स्टॅटिस्टिक्सला आपण काय म्हणतो, मॅथमॅटिकलची एक ब्रांच म्हणतोय. ठीक आहे. आता स्टॅटिस्टिक्समध्ये जे काही नवीन हे आलेत, ॲडव्हान्स ऑप्शन आलेत, ते कशामुळे आलेत, तर आपण मॅथमॅटिक्समध्ये काहीतरी नवीन शोधून काढलंय. ठीक आहे. रिफाइनमेंट ड्यू टू ॲडव्हान्स मॅथमॅटिक्स. ॲडव्हान्स मॅथमॅटिक्स जसं वाढलं त्याचा इम्पॅक्ट कुठं झाला, स्टॅटिस्टिक्स पण काय झालं, त्यामुळं इम्प्रूव्ह झालं. नेक्स्ट आहे स्टॅटिस्टिक्स अँड बायोलॉजी. द कोरिलेशन बिटवीन स्टॅटिस्टिकल मेथड्स अँड बायोलॉजिकल थिअरी वॉज फर्स्ट डेव्हलप्ड बाय फ्रान्सिस गाल्टन इन हिज रिसर्च वर्क रिग्रेशन. ठीक आहे. रिग्रेशनमध्ये हा जो काही फ्रान्सिस गॅल्टन होता याने काय केलं, जे काही कोरिलेशन असतं स्टॅटिस्टिकल मेथडमध्ये आणि बायोलॉजिकल थेअरीमध्ये यांच्यामध्ये प्रकारचं रिग्रेशन ऑकर होतं, याचं काय केलं त्यांनी स्टडी केलाय. म्हणून बायोलॉजीमध्ये पण आपल्याला काय होतो, या स्टॅटिस्टिक्सचा यूज होतो. पुढे जेनेटिक्स जेव्हा तुम्ही शिकाल, जेनेटिक्समध्ये पण काय करतो आपण, याला यूज करतो मोठ्या प्रमाणात. DNA स्टडी वगैरे यामध्ये स्टॅटिस्टिक्सचा खूप सगळा यूज आहे. स्टॅटिस्टिक्स अँड ॲस्ट्रॉनॉमी. द theory of guessing normal law or error is developed by the principle of least square for the study of the movement of stars and planets. स्टार आणि प्लॅनेटची मुवमेंट कशी होते याचा अभ्यास करण्यासाठी काय केलं जातं, स्टॅटिस्टिक्सचा यूज केला जातो. आणि ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे आपण काय म्हणतो, तारे आणि ग्रह वगैरे पाहून कशा प्रकारचं काय होईल याचं जे काही गेसिंग केलं जातं, याच्यासाठी काय केलं जातो, या स्टॅटिस्टिक्सचा मग उपयोग केला जातो. स्टॅटिस्टिक्स अँड मेडिकल सायन्स. The statistical tool play an important role for the collection, classification, analysis of observed numerical facts in related to the causes and incidence of disease. मेडिकल सायन्समध्ये जे काही आपण डेटा कलेक्ट करणार आहे, कलेक्शन, क्लासिफिकेशन, ॲनालिसिस ऑफ ऑब्झर्व न्यूमेरिकल फॅक्ट. आपण जे काय ऑब्झर्वेशन करतो, ठीक आहे, अंडर ऑब्झर्वेशन आपण पेशंटला ठेवतो आणि अंडर ऑब्झर्वेशन ठेवल्यानंतर जे
स्टडी आपल्याला गोळा होतो मटेरियल, त्याचं हार्टबीट किती आहे किंवा ब्लड प्रेशर किती आहे वगैरे, हा जो काही न्यूमरिकल डेटा आपल्याला सगळ्याला मिळणार आहे त्यावरून आपण काय करतोय, कशामुळे झाले असेल कॉजेस, आणि एखादा जर डिसीज असेल तर त्याचा किती इम्पॅक्ट झाला हे स्टडी करण्यासाठी मेडिकल सायन्समध्ये पण आपण स्टॅटिस्टिक्सचा यूज करतो. स्टॅटिस्टिक्स अँड सायकोलॉजी अँड एज्युकेशन. In education and psychology also statistics has found much applications. आता एज्युकेशन आणि सायकोलॉजी दोन्ही गोष्टींमध्ये काय केलं जातं, स्टॅटिस्टिक्सचा मोठ्या प्रमाणात यूज केला जातो. ठीक आहे. एज्युकेशनल ज्या काही स्ट्रॅटजीज तयार केल्या जातात, एज्युकेशन प्लॅन तयार केले जातात. आता रिसेंटमध्ये भारताने जसं पॉलिसी आणली, नवीन एज्युकेशनची एक पॉलिसी आणली आहे, त्यात जे काही क्लासिफिकेशन आहे ते कशानुसार केलं जातं, तर एखाद्या वयात विद्यार्थ्यांची समजून घेण्याची कॅपॅसिटी किती असते, त्यांना काय शिकवलं पाहिजे, कशा प्रकारे त्यांची डेव्हलपमेंट केली पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास स्टॅटिस्टिक्समध्ये केला जातो आणि मगच त्या गोष्टी एज्युकेशन फील्डमध्ये आणल्या जातात. म्हणून या गोष्टी सायकोलॉजी, एज्युकेशन आणि स्टॅटिस्टिक्स इंटर रिलेटेड आहेत. नेक्स्ट इज स्टॅटिस्टिक्स अँड वॉर. द theory of decision function has played an important role in the war to military and technical person to plan maximum destruction with minimum efforts. युद्धामध्ये आता स्ट्रॅटेजीचा यूज, आता स्ट्रॅटेजीची जी मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली ती ॲक्च्युअल सेकंड वर्ल्ड वॉर नंतरच झाली आणि डेव्हलपमेंट स्टॅटिस्टिक्समध्ये तिथूनच खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळालं आपल्याला. मिलिटरी आणि टेक्निकल जे पर्सन असतात त्यांचा काय हेतू असतो की कमीत कमी त्रास घेऊन, कमीत कमी एफर्ट घेऊन जास्तीत जास्त दुसऱ्याचं डिस्ट्रक्शन कसं करता येईल यासाठी काय करतो आपण, नवीन नवीन टेक्निक्स आणि नवीन नवीन इक्विपमेंट वापरत असतो आणि त्यासाठी आपल्याला स्टॅटिस्टिक्स काय करतं, वॉरमध्ये मदत करतं. ठीक आहे. नेक्स्ट इज फंक्शन ऑफ स्टॅटिस्टिक्स. आता हे इम्पॉर्टन्स आणि स्कोप पाहिले आपण वेगवेगळ्या फील्डमध्ये स्टॅटिस्टिक्सचे. आता स्टॅटिस्टिक्सचं फंक्शन काय, काम काय, ते काय करायचं आपल्याला या टॉपिकमध्ये डिस्कस करायचं. ठीक आहे. फर्स्ट इज इट प्रेझेंट्स द न्यूमेरिकल फॅक्ट इन अ डेफिनेट फॉर्म. तुमच्या ज्या काही न्यूमेरिकल फॅक्ट असतात म्हणजे नंबरमध्ये असणाऱ्या गोष्टी स्टॅटिस्टिक्समध्ये काय केल्या जातं, एक डेफिनेट फॉर्मॅटमध्ये किंवा फॉर्ममध्ये रिप्रेझेंट केल्या जातात. नेक्स्ट इज इट रिप्रेझेंट द फॅक्ट इन अ सिम्पल अँड कंडेन्स्ड फॉर्म. ज्या काही फॅक्ट्स असतात त्या फॅक्ट्स एकदम सोप्या पद्धतीनं आणि कंडेन्स म्हणजे कशा कॉम्प्रेस छोट्या स्वरूपात काय जातात, मांडल्या जातात. उदाहरणार्थ पहा, जसं तुमचा जर रिझल्ट लागला, TYचा रिझल्ट लागला फर्स्ट सेमिस्टरचा आणि आपण काय केलं, न्यूमेरिकल प्रत्येक विद्यार्थ्याला किती किती मार्क पडलेत आणि त्याचं पर्सेंटेज किती हे दाखवलं. हे समजून घेण्यासाठी काय होईल, थोडंसं ट्विस्टेड आहे. ठीक आहे. 50-60 विद्यार्थी आणि एवढ्या सगळ्यांचा न्यूमेरिकल डेटा आपल्याला एवढे सगळे नंबर पाहून डोकं दुखायला लागेल. त्याऐवजी आपण जर सांगितलं की ठीक आहे, TYचा जो काही रिझल्ट आहे तो किती ओव्हरऑल 70% लागला आहे. ठीक आहे, 70% लागला आहे. किंवा आणखी डीपमध्ये सांगायचं तर फर्स्ट क्लासमध्ये एवढे विद्यार्थी, सेकंड क्लासमध्ये एवढे विद्यार्थी पास झालेत. अशा प्रकारे जर रिप्रेझेंट केला तर तो काय वाटेल, सिंपल आणि छोट्या स्वरूपात पूर्ण रिझल्ट आपल्याला तिथे डिस्प्ले करता येईल. थर्ड इज इट प्रोव्हाइड द फॅसिलिटी फॉर कम्पॅरिझन ऑफ द डेटा. डेटाला कम्पेअर करण्यासाठी फॅसिलिटी काय करू शकतो, फॅसिलिटी स्टॅटिस्टिक्स तुम्हाला काय करतो, प्रोव्हाइड करतो. उदाहरणार्थ मागच्या वेळेस लागलेला TYचा रिझल्ट आणि यावेळेस लागलेला TYचा रिझल्ट यामध्ये आपण काय करू शकतो, कम्पॅरिझन करू शकतो. किंवा सेकंड इयरमध्ये असलेला रिझल्ट आणि TYमध्ये असलेला विद्यार्थ्यांचा रिझल्ट यामध्ये फरक जर दिसला आपल्याला, सेकंड इयरला थोडा कमी रिझल्ट होता, TYला चांगला रिझल्ट झाला, याचा अर्थ काय, आता विद्यार्थी अभ्यासाला लागलेत, चांगला अभ्यास करतात. या पद्धतीनं आपण दोन याच्यात कम्पॅरिझन युजिंग स्टॅटिस्टिक्स करू शकतो. इट हेल्प्स इन फॉर्म्युलेटिंग अँड टेस्टिंग स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस. आता स्टॅटिस्टिक्समध्ये काय असतात, हायपोथेसिस असतात. हायपोथेसिस म्हणजे गृहीतकं. हे गृहीतकं टेस्ट करण्यासाठी आणि फॉर्म करण्यासाठी आपल्याला काय होतं, स्टॅटिस्टिक्सचा यूज होतो.
इट इन्क्रीजेस द नॉलेज अँड एक्सपिरियन्स ऑफ द इंडिव्हिज्युअल. एखाद्या व्यक्तीचं नॉलेज आणि एक्सपिरियन्स वाढवण्यासाठी याचा काय केला जातो, यूज केला जातो. इट टेस्ट द लॉज ऑफ अदर सायन्स. बाकी सायन्सचे जे काही लॉज आहेत ते टेस्ट करण्यासाठी स्टॅटिस्टिकलचा काय केला जातो, यूज केला जातो. मॅथमॅटिकल आणि स्टॅटिस्टिक्स ॲनालिसिस वापरून आपण जे काही लॉज देतात सायन्समध्ये ते सगळे टेस्ट करू शकतो, पाहू शकतो किती बरोबर आहे, किती खोटं आहे, किती प्रमाणात ॲक्युरेट आहेत वगैरे वगैरे. इट हेल्प्स इन फोरकास्टिंग अँड फॉर्म्युलेटिंग सुटेबल पॉलिसीज. ठीक आहे, आपण पाहिलं होतं प्लॅनिंगमध्ये स्टॅटिस्टिक्सचा यूज होतो. म्हणजे आपण काय करू, म्हणजे हे जे काही स्टॅटिस्टिक्स आहे ते आपल्याला एखादा सुटेबल पॉलिसी सगळ्या यांना व्यवस्थित अशी मदत होईल अशी पॉलिसी तयार करण्यासाठी आणि तिचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी, फोरकास्टिंगसाठी काय करते, मदत करते. नेक्स्ट, युजेस ऑफ स्टॅटिस्टिक्स इन ॲग्रिकल्चर. आता आपल्या कृषीमध्ये स्टॅटिस्टिक्सचा आपल्याला कुठे यूज होतो हे आपण काय करणार आहे, तर स्टडी करणार आहे. कृषीमध्ये वेगवेगळ्या ज्या सब्जेक्ट आपण शिकतोय त्या वेगवेगळ्या सब्जेक्टमध्ये आपण स्टॅटिस्टिक्स कुठे कुठे यूज करतोय ते आपल्याला तिथे पाहायचं. ठीक आहे. फर्स्ट इज plant breeding and genetics. A breeder takes the help of statistical technique to analyze the breeding data, growing the qualitative or quantitative type of variety or fruits or flowers. ठीक आहे, फ्रूट, फ्लावर, व्हेजिटेबल यांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या जे काही ब्रीड त्याने तयार केल्यात त्यांची वाढ किती प्रमाणात होते, त्याची क्वालिटी कशी आहे आणि क्वांटिटी कशी आहे, या सगळ्यांचा अभ्यास करण्यासाठी जो काही ब्रीडर असतो तो काय करतोय, स्टॅटिस्टिक्सचा यूज करतोय. नेक्स्ट इज एंटमॉलॉजी. स्टॅटिस्टिक्स प्लेज अन इम्पॉर्टंट रोल टू सी द डिस्ट्रीब्युशन पॅटर्न ओव्हर द इन्सेक्ट्स ऑकरिंग ऑन अ पर्टिक्युलर व्हेजिटेबल or crops or plants with the help of the various statistical models under the some realistic assumptions. रिलेटिव्ह मध्ये काही अजम्पशन घेऊन एखादा इन्सेक्ट तुमच्या क्रॉपवर, व्हेजिटेबलवर किंवा प्लांटवर कशा प्रकारच्या पॅटर्नमध्ये चालतोय किंवा पसरवतोय रोग वगैरे, हे स्टडी करण्यासाठी स्टॅटिस्टिक्सच्या व्हेरियस मेथड काय केल्या जातात, यूज केल्या जातात. Next is plant pathology. Statistical is useful to analyze the plant pathological data by using different types or transformations, because such data which occurs into countable or percentage form do not follow the normal distribution. आता ॲनालिसिस केल्यानंतर प्लांट पॅथॉलॉजीचा जो काही डेटा आपल्याला मिळणार आहे तो डेटा काय केला जातो, व्हेरियस टाईपमध्ये ट्रान्सफॉर्म करून काय केला जातो, यूज केला जातो. का ट्रान्सफॉर्म केलं जातं, कारण की जो नंबरमध्ये डेटा आहे किंवा पर्सेंटेजमध्ये आलेला डेटा आहे, इतक्या पर्सेंटेजमध्ये हे झालं आहे किंवा इतक्या नंबरमध्ये हे झालं आहे असं सांगितल्यानंतर ते नॉर्मल डिस्ट्रीब्युशनला, म्हणजे सर्वसामान्य परिस्थितीत तो एक्झॅक्टली तसाच असेल याची आपण शाश्वती देऊ शकत नाही. म्हणून त्याला काय केलं जातं, डिफरंट ट्रान्सफॉर्मेशनमध्ये यूज केलं जातं इन प्लांट पॅथॉलॉजी. नेक्स्ट, एक्सटेन्शन. स्टॅटिस्टिक्स इज ऑल्सो ॲडव्हान्टेजेस फॉर द अनालिसिस ऑफ एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीज डेटा. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीचा जो काही डेटा आहे त्यामध्ये पण आपल्याला काय होतं, या स्टॅटिस्टिक्सचा महत्त्वाचा रोल पाहायला मिळतो. त्यानंतर ॲग्रोनॉमी. It is also useful in agronomy. Statistics helps in a layout and design of experiments conducted in a different types of depth, tillage, fertilizer, irrigation, etc. ठीक आहे. आता डेप्थ, टिलेज, फर्टिलायझेशन, इरिगेशन या सगळ्या यूज केल्यानंतर त्याचा ॲग्रोनॉमीमध्ये कसा ॲडव्हान्टेजेस होतो आपल्याला, त्याचं एक लेआउट तयार करण्यासाठी किंवा डिझाईन तयार करण्यासाठी काय केलं जातं, आपल्याला स्टॅटिस्टिक्सचा तिथे यूज होतो. हॉर्टिकल्चर. द डेटा ऑफ द डिफरंट इंडायसेस, पर्सेंटेजेस, ॲसिडिटी,
etc. of fruit plants can be analyzed with the help of the correlation and regression techniques. स्टॅटिस्टिकच्या ज्या काही कोरिलेशन आणि रिग्रेशन टेक्निक्स आहेत त्यांचा हॉर्टिकल्चरमध्ये काय केलं जातं, यूज केला जातो. आणि कशासाठी, डिफरंट इंडायसेस, पर्सेंटेज ॲसिडिटी वगैरे एखाद्या फ्रूटची टेस्ट करण्यासाठी फ्रूट प्लॅनची ही जी काही ॲसिडिटी वगैरे टेस्ट करतो आपण, त्यासाठी हॉर्टिकल्चरमध्ये आपण या दोन टेक्निक यूज करत असतो. सॉइल सायन्स, द स्टॅटिस्टिक्स टूल्स आर व्हेरी मच युजफुल इन ॲनालिझिंग द डिफरंट काइंड ऑफ सॉइल सायन्स डेटा. ठीक आहे, सॉइल टेस्टिंगमध्ये, सॉइल सायन्समध्ये पण काय केलं जातं, स्टॅटिस्टिक्सचा यूज होतो. सॉइलमध्ये कंटेंट कुठले कुठले आहेत वगैरे हे तर आपण स्टडी करतोच, पण त्यानुसार मग त्यात कुठले प्लांट लावले पाहिजे किंवा कुठल्या प्रकारे शेती केली पाहिजे वगैरे वगैरे गोष्टी सगळ्या स्टॅटिस्टिक्स रिलेटेड असतात. फॉरेस्ट्री, द स्टॅटिस्टिकल टेक्निक्स आर युजफुल फॉर द काइंड्स ऑफ डेटा वेअर द प्लांट्स अँड ट्रीज टुगेदर आर ग्रोन. एखाद्या ठिकाणी फॉरेस्टमध्ये जसं प्लांट आणि जे काही बाकी ट्रीज आहेत त्या एक सोबत वाढत असतात, त्या कशा प्रकारे वाढतात वगैरे हे स्टडी करण्यासाठी, किंवा आपल्याला नवीन फॉरेस्ट लावायचे तर कुठल्या कुठल्या प्रकारची झाडं तिथं लावली पाहिजे, आपण कोणते दोन झाडं एक सोबत वाढू शकतात, या सगळ्यांचा अभ्यास आपण स्टॅटिस्टिक्समध्ये करत असतो. लिमिटेशन्स ऑफ स्टॅटिस्टिक्स. आता हे सगळे ॲडव्हान्टेजेस पाहिले आपण, डिफरंट स्कोप पण स्टडी केले. आता काय करायचे, याचे काही लिमिटेशन्स आहेत ते पण आपल्याला स्टडी करायचे. स्टॅटिस्टिक्सचे काय काय लिमिटेशन्स आहेत. फर्स्ट इज स्टॅटिस्टिक्स डज नॉट स्टडी अबाउट द क्वालिटेटिव्ह फेनॉमेनॉन. आता हा पहिला डिसएडव्हान्टेजेस आहे, क्वालिटेटिव्ह फेनॉमेनॉन वर काम करत नाही. दोन गोष्टी असतात, क्वांटिटेटिव्ह म्हणजे ज्या नंबरमध्ये रिप्रेझेंट करता येतात, आणि क्वालिटेटिव्ह म्हणजे गुणात्मक असतात. तर स्टॅटिस्टिक्स गुणात्मक गोष्टींवर काम करत नाही, स्टॅटिस्टिक्स फक्त नंबरवर काम करतं. हा काय त्याचा एक पहिला लिमिटेशन आहे. ठीक आहे. नेक्स्ट, जसं आपण म्हणतो एखादा विद्यार्थी फक्त त्याचे पर्सेंटेज पाहून आपण त्याला सांगू नाही शकत की हा कसा आहे म्हणून. प्रत्येक वेळेस तुमचे नंबर्स हे तुम्हाला इंडिकेट करत नाहीत. ठीक आहे, तुमचे मार्क्स म्हणजे काय तुमचं नॉलेज नसतं प्रत्येक वेळेस, असं आपण म्हणू शकतो. स्टॅटिस्टिक्सचं पण तसंच आहे, स्टॅटिस्टिक्स फक्त मार्क पाहून सांगतो की हा विद्यार्थी कसा आहे, गुणात्मक कसा आहे हे त्याला त्याशी काही कर्तव्य नसतं. नेक्स्ट, स्टॅटिस्टिक्स डज नॉट डील विथ इंडिव्हिज्युअल्स. स्टॅटिस्टिक्स एका एकट्या माणसाचा स्टडी करत नाही किंवा एका गोष्टीचा स्टडीज करत नाही, ग्रुप ऑफ डेटाचं तो काय करतो, स्टडी करतो. एका पर्टिक्युलर गोष्टीचा स्टडी आपल्याला स्टॅटिस्टिक्समध्ये करता येत नाही. हा त्याचा सेकंड डिसएडव्हान्टेजेस आहे. थर्ड, स्टॅटिस्टिकल रिझल्ट्स आर मेअरली ट्रू ऑन ॲन ॲव्हरेज. स्टॅटिस्टिक्सचे जे काही रिझल्ट असतात हे ऑन ॲन ॲव्हरेज ट्रू असतात. प्रत्येक वेळेस ट्रूच असतील असं नाही, काही वेळेस ते फेल्स पण असू शकतात, म्हणजे काही वेळेस चुकीचे येतात, काही वेळेस ऑन ॲन ॲव्हरेज जसं म्हणतो आपण की ठीक आहे ॲव्हरेजमध्ये ओके, ॲव्हरेजमध्ये ते बरोबर येतात, एखाद्या वेळेस चुकू पण शकतात. स्टॅटिस्टिक्स इज लायबल टू बी मिस. हेच सांगितलंय पहा, स्टॅटिस्टिक्स चूक होण्यासाठी एखाद्या चुकू पण शकतं, हे त्याचं एक लिमिटेशन्स आहे. स्टॅटिस्टिक्स मेअरली प्रोव्हाइड्स अ मीन्स नॉट अ सोल्युशन टू अ प्रॉब्लेम. हे एक महत्त्वाचं लिमिटेशन आहे. स्टॅटिस्टिक्स फक्त काय करतं, त्या प्रॉब्लेमचा स्टडी करतं, त्या प्रॉब्लेमला सोल्युशन वगैरे देत नाही. उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या प्लांटवर एखादा इन्सेक्ट कशा प्रकारे अफेक्ट करतो याचा पॅटर्न वगैरे शोधून काढला, स्टॅटिस्टिक्सचा यूज करून तुम्ही पॅटर्न शोधून काढू शकता, पण त्याचं सोल्युशन तुम्हाला स्टॅटिस्टिक्समध्ये मिळत नाही. ठीक आहे, दोज आर लिमिटेशन्स ऑफ स्टॅटिस्टिक्स. नेक्स्ट, डेफिनेशन्स. आता स्टॅटिस्टिक्समध्ये ज्या काही डेफिनेशन लागतात आपल्याला, त्या डेफिनेशन काही आपण इथे स्टडी करणार आहोत. पहा, डेफिनेशन महत्त्वाचं आहे, चॅप्टरमध्ये पुढे याची आपल्याला गरज पडणार आहे. पाहू वन बाय वन आपण काय करू, आपण या सगळ्या डेफिनेशन स्टडी करू. पॉप्युलेशन. फर्स्ट डेफिनेशन इज पॉप्युलेशन. इट इज ॲन ॲग्रिगेट ऑफ ऑल द इंडिव्हिज्युअल्स युनिट. जे काही इंडिव्हिज्युअल युनिट्स असतात, वेगवेगळे युनिट असतात, त्यांचं ॲग्रिगेट, त्यांना एका ठिकाणी घेणं, याला काय म्हणतो आपण, पॉप्युलेशन म्हणतो. ठीक आहे.
Next is sample. It refers to small unit of population which project almost all characters of the population. आता जे सगळे इंडिव्हिज्युअल होते त्यांचा आपण एका ठिकाणी विचार केला पॉप्युलेशनमध्ये, पण खूप मोठ्या संख्या असतील, खूप मोठे असेल, तर त्यापैकी छोट्याशा गोष्टीचा एक स्मॉल पार्ट घ्यायचा आहे की जो काय करणार आहे, सगळ्यांना रिप्रेझेंट करणार आहे असा, आणि त्याला आपण काय म्हणतो, सॅम्पल म्हणतो. ठीक आहे. आता पहा कसं आहे दोन गोष्टी. सपोज मला अहमदनगर जिल्ह्यातल्या सध्याच्या जे काही ग्रॅज्युएट स्टुडंट आहे त्यांचा काय करायचं आहे, स्टडी करायचा आहे. आता अहमदनगर जिल्ह्यात खूप सगळे ग्रॅज्युएट स्टुडंट असतील, लाखोनी स्टुडंट असतील. आता या सगळ्या 1,00,000 विद्यार्थ्यांना मला भेटणं शक्य होणार नाही. मग त्याऐवजी मी काय करतो, एक छोटासा पार्ट घेतो की नेवासा तालुक्यासारख्या म्हणजे जो जास्त भाग असलेला पण नाही आणि जास्त विकसित पण नाही अशा ठिकाणचा फक्त काय करतोय, ग्रॅज्युएट स्टुडंटचं ॲनालिसिस करतोय. आता मी जो छोटा सॅम्पल घेतलाय, नेवासा तालुका निवडलाय, त्याच्यामध्ये जेवढे काही ग्रॅज्युएट असणार आहेत ते काय करताय, बाकीच्या सगळ्यांना रिप्रेझेंट करताय. त्यांच्या बाकीचे सगळे जे काही जिल्ह्यात असणारे ग्रॅज्युएट आहेत त्यांच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, त्या नेवासा तालुक्यातल्या ग्रॅज्युएटमध्ये पण असणार आहेत. मग या पद्धतीनं म्हणजे खूप सगळा जर मोठा डेटा असेल, पॉप्युलेशन जर खूप असेल, तर त्यातला छोटासा पार्ट घ्यायचा आहे, त्याला काय म्हणायचं, सॅम्पल म्हणायचं. सॅम्पलिंग, द वे ऑफ कलेक्टिंग सॅम्पल. ठीक आहे. खूप मोठ्या पार्टमधून छोटासा पार्ट घेण्याची जी पद्धत आहे त्याला काय म्हणतो आपण, सॅम्पलिंग म्हणतो. ठीक आहे. जसं सॉईलमध्ये पाहतो, तुम्ही सॉईलचं काय घेता, सॅम्पल घेता. सॅम्पल घेण्याची पद्धत काय, सॉईलमध्ये तुम्हाला माहिती आहे की शेतात एवढ्या एवढ्या बाजूने 4 बाजूला आणि मध्ये एक छोटंसं हे खड्डा खोदून थोडी माती काढायची, मिक्स करायची, त्यातला एवढा पार्ट घ्यायचा वगैरे वगैरे, हे सगळी मेथड सॅम्पल घेण्याची, याला सॅम्पलिंग म्हणतात. नेक्स्ट इज फ्रिक्वेन्सी. द नंबर ऑफ टाइम्स occurrence of observation in the sample is termed as frequency. आता ऑब्झर्वेशनमध्ये एखादी गोष्ट किती वेळेस येते हे याला काय म्हणतात, त्या गोष्टी फ्रिक्वेन्सी म्हणतात. ठीक आहे. जसं आता मी ग्रॅज्युएट स्टुडंटची इन्क्वायरी करतोय, तर त्यापैकी जॉबला असणारी जेवढे काही नंबर असेल ते जॉबला असणाऱ्यांची फ्रिक्वेन्सी झाली. नेक्स्ट, फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. The distribution of frequency in a different classes is called as frequency table, and the manner in which class frequencies are distributed is called as frequency distribution. ठीक आहे. जी काही फ्रिक्वेन्सी आपल्याला ऑब्झर्वेशनमध्ये दिसणार आहे त्या फ्रिक्वेन्सीला डिफरंट क्लासेसमध्ये, वेगवेगळ्या क्लासेसमध्ये, वेगवेगळ्या पार्टमध्ये डिव्हाइड केलं की त्याला आपण फ्रिक्वेन्सी टेबल म्हणतो. तो काय असतो, फ्रिक्वेन्सीचा टेबल म्हणतो. आणि हा फ्रिक्वेन्सीचा टेबल कशा पद्धतीनं, कोणत्या पद्धतीनं तयार करायचा आहे त्या पद्धतीला, ठीक आहे, फ्रिक्वेन्सीज आर डिस्ट्रीब्युटेड इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन म्हणतात. आता ह्या गोष्टी पुढे आणखी तुम्हाला क्लिअर होतील की फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन कशा प्रकारे केलं जातं. सिरियल पद्धतीनं एकाला एक जोडून केलं जातं की तोडून केलं जातं वगैरे वगैरे, आपण आता पुढे स्टडी करू. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप is variable. It is the any character that are considered to collect the data in an experiment. आता जो काही एक्सपेरिमेंट आपण करतोय, काय एक्सपेरिमेंट करतोय आपण, नगर जिल्ह्यामधल्या ग्रॅज्युएट स्टुडंटची माहिती सगळी गोळा करतोय, हा आपला एक्सपेरिमेंट आहे. आता त्यासाठी ज्या काही गोष्टी मी कन्सिडर करणार आहे, ठीक आहे, जे काही टर्म्स बनवतो मी, जॉबला आहे का, ग्रॅज्युएशन कुठून झाले, पुणे युनिव्हर्सिटीतून झाले का वगैरे वगैरे, अशा ज्या गोष्टी आहेत याला आपण काय म्हणणार आहे, आता व्हेरिएबल म्हणणार आहे. व्हेरिएट, अ व्हॅल्यू गिवन बाय पर्टिक्युलर व्हेरिएबल इज कॉल्ड ॲट व्हेरिएट. एखाद्या व्हेरिएबलला दिलेली व्हॅल्यू म्हणजे काय असते, व्हेरिएट असते. उदाहरणार्थ, वेट ऑफ स्टुडंट इज 70 kg. वेट इज अ व्हेरिएबल आणि 70 kg इज व्हेरिएट. ठीक आहे. एक्झाम्पल दिले पहा की स्टुडंटचं वेट काय, आपण म्हणतो 70 किलो आहे असं म्हणतो. मग वेट हा काय झाला, माझा व्हेरिएबल झाला. या गोष्टीचा मी डेटा काय करतोय, कलेक्ट करतोय, आणि त्याला असलेली व्हॅल्यू किती, सध्या 70. मग 70 काय झाली, व्हेरिएट झाली. नेक्स्ट इज कंटिन्युअस व्हेरिएबल. द व्हेरिएबल विच टेक्स ऑल पॉसिबल व्हॅल्यूज इन अ गिवन स्पेसिफाईड रेंज इज टर्म्ड ॲज कंटिन्युअस व्हेरिएबल. एका दिलेल्या रेंजमधल्या सगळ्या व्हॅल्यू जेव्हा त्या व्हेरिएबलला ॲलोकेट होऊ शकतात,
तेव्हा त्याला आपण काय म्हणतोय, कंटिन्युअस व्हेरिएबल म्हणतोय. उदाहरणार्थ मी एक रेंज ठरवून दिली आहे, ठीक आहे, त्याला पडणारे जे काही पर्सेंटेज आहे, आता ग्रॅज्युएट झाला आहे म्हणजे त्याला पडणारे पर्सेंटेज 75 to 100च्या मध्ये कुठेतरी असतील. मग काही 35 पासून 100पर्यंत असतील. मग काही जण 35, काही जण 36, 37 अशा अप टू 100पर्यंत काय होऊ शकतं, त्याला पर्सेंटेज मिळू शकतात. म्हणजे पर्सेंटेज, त्याला मिळालेले पर्सेंटेज ही जी काही व्हॅल्यू आहे, हा जो काही व्हेरिएबल आहे पर्सेंटेज नावाचा मी घेतलेला, त्याला त्याच्या रेंजमधल्या सगळ्या व्हॅल्यू आपण अलोकेट करू शकतो. मग याला काय म्हणायचं आहे, कंटिन्युअस व्हेरिएबल म्हणायचं आहे. डिस्क्रीट व्हेरिएबल, दोज व्हेरिएबल विच आर काउंटेबल नंबर्स विदाउट फ्रॅक्शन आर कॉल्ड ॲज डिस्क्रीट व्हेरिएबल. आता अशा गोष्टी ज्या आपण फ्रॅक्शनमध्ये घेत नाही, म्हणजे पॉईंटमध्ये मोजत नाहीत, अशा सगळ्या व्हेरिएबलला डिस्क्रीट व्हेरिएबल असं म्हटलं जातं. नेक्स्ट डेफिनेशन इज ॲट्रिब्यूट. द क्वालिटेटिव्ह व्हेरिएबल आर कॉल्ड ॲज ॲट्रिब्यूट. क्वालिटीविषयी सांगणारे व्हेरिएबल यांना काय म्हटलं जातं, ॲट्रिब्यूट्स म्हटलं जातं. ठीक आहे, ते फक्त क्वालिटीविषयी बोलणार आहेत, क्वांटिटी किती आहे याच्याविषयी बोलत नाहीत. क्लास लिमिट. द टू बाउंड्रीज ऑफ द क्लास सच ॲज अप्पर लिमिट अँड लोअर लिमिट इज कॉल्ड ॲज क्लास लिमिट. क्लास आपण काय करतोय, एक सेक्शन करतोय. जसं आपल्याला काय करायचे, डिफरंट एजचे क्रायटेरिया घ्यायचे आहेत. डिफरंट एजचे क्रायटेरिया म्हणजे 0 to 10 मध्ये असणारे, 10 to 20 मध्ये असणारे, 20 to 30 मध्ये असणारे, हे सगळे जे एजचे क्रायटेरिया आहेत, हे एजच्या क्रायटेरियामध्ये जी आधीची व्हॅल्यू असते, जेव्हा मी म्हणतो 10 to 20, 10 पासून 20 पर्यंत, तर ह्या दोन बाउंड्री झाल्या. 10 ही एक बाउंड्री, लोअर बाउंड्री, आणि अप्पर बाउंड्री काय झाली, 20. या पद्धतीनं जे काही क्लासिफिकेशन केलं जातं त्याला क्लास लिमिट असं म्हटलं जातं. नेक्स्ट डेफिनेशन इज क्लास इंटरवल. द डिफरन्स बिटवीन अप्पर लिमिट अँड लोअर लिमिट इज कॉल्ड ॲज क्लास इंटरवल. क्लास इंटरवल कशाला म्हटलं जातं, क्लासचं जे काय अप्पर लिमिट आहे त्यामधून क्लासचं लोअर लिमिट, म्हणजे मी 10 ते 20 म्हणतो, तेव्हा 20 मधून 10 जेव्हा मी सबट्रॅक्ट करतो तेव्हा जी व्हॅल्यू येते त्याला क्लास इंटरवल म्हणतात. क्लास मिड पॉईंट. इट इज द व्हॅल्यू लाईंग हाफवे बिटवीन लोअर क्लास लिमिट अँड अप्पर क्लास लिमिट. ठीक आहे, नावच करतंय क्लास मिड पॉईंट. क्लासचा मिड पॉईंट म्हणजे क्लासच्या लोअर लिमिटपासून क्लासच्या हायर लिमिट आणि क्लासच्या हायर लिमिटपासून सेम डिस्टन्सला असणारी व्हॅल्यू, म्हणजे मिडलला असलेली जी काही व्हॅल्यू आहे तिला आपण काय म्हणतो, मिड पॉईंट म्हणतो. उदाहरणार्थ 10 ते 20 मध्ये कोण येणार आहे, 15 येणार आहे. या पद्धतीनं मिड पॉईंट म्हटलं जातं. त्यानंतर एक्सक्लुझिव्ह मेथड ऑफ क्लासेस. क्लासेसची जी काय एक्सक्लुझिव्ह मेथड आहे ती कशा पद्धती आहे पहा. व्हेन द क्लासेस इंटरवल आर सो फिक्स दॅट द अप्पर लिमिट ऑफ वन क्लास इज द लोअर लिमिट ऑफ नेक्स्ट क्लास इज नोन ॲज एक्सक्लुझिव्ह मेथड. आता एक्सक्लुझिव्ह मेथडला कधी म्हटलं जातं, जेव्हा एका क्लासचं अप्पर लिमिट हे दुसऱ्या क्लासचं लोअर लिमिट असतं तेव्हा त्याला एक्सक्लुझिव्ह मेथड म्हटलं जातं. एक्झाम्पल दिलं आहे पहा इथे, 0 to 10 आणि 10 to 12 दोन क्लास बनवले. 0 to 10चा बनवला आहे. 0 to 10 इथे 10 हा अप्पर लिमिट आहे क्लासचा, आणि पुढचा जो क्लास आहे तो काय 10 to 12 आहे. म्हणजे इथे जो 10 एंड होतोय अप्पर क्लासला, नेक्स्ट क्लासमध्ये तो काय होतोय, स्टार्ट होतोय. तिथूनच 10 पासूनच तो स्टार्ट होतोय. ठीक आहे, असं जे काही डिस्ट्रीब्युशन असतं याला म्हणतात एक्सक्लुझिव्ह डिस्ट्रीब्युशन किंवा एक्सक्लुझिव्ह मेथड ऑफ क्लासेस. इन एक्सक्लुझिव्ह मेथड ऑफ क्लासेस, व्हॅल्यूज इक्विव्हॅलंट टू upper class limit is included in the next class. It is useful for continuous variables. Continuous variable साठी या एक्सक्लुझिव्ह मेथडचा उपयोग होतो. आणि इथं जी अप्पर लिमिटची व्हॅल्यू असते, म्हणजे जर फ्रिक्वेन्सीमध्ये 10 आलं कुठे, तर 10 हा 0 to 10 मध्ये इन्क्लूड न करता जिथे अप्पर लिमिट आहे तो नेक्स्ट क्लासमध्ये काय केला जातो, इन्क्लूड केला जातो. म्हणजे 0 to 10 मध्ये 10 इन्क्लूड न करता 10 to 12 मध्ये आपण काय करणार आहे, इन्क्लूड करणार आहे. ठीक आहे, जिथं तो अप्पर क्लासची जी काय व्हॅल्यू आहे ती नेक्स्ट क्लासमध्ये काय केली जाते, इन्क्लूड केली जाते. Inclusive method of classes. In this method, the upper limit of one class is included in that class itself. In inclusive method
of class values equivalent to upper class limit is included in that class itself. It is useful for district variable. जिथं डिस्ट्रिक्ट व्हेरिएबल डिस्ट्रीब्युशन असणार आहे तिथं आपण या इन्क्लुझिव्हचा उपयोग करणार आहे. आणि इथे जे काही क्लासचं लिमिट असतं, अप्पर लिमिटची जी व्हॅल्यू आहे ती त्याच क्लासमध्ये काय केली जाते, इन्क्लूड केली जाते. एक्झाम्पल दिलं पहा, क्लासेस केलेत 0 to 9 आणि 10 to 90. आता 0 to 9 हा एक क्लास झाला आणि दुसरा क्लास त्याच्या पुढून चालू झाला आहे. 9 पासून चालू नव्हता, 10 पासून चालू झाला आहे. म्हणजे इथे जर एखादं 9 फ्रिक्वेन्सी आली तर ती 0 to 9 या क्लासमध्येच आपल्याला ॲड करावी लागेल. नेक्स्ट, सेन्स. कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट ईच अँड एव्हरी आयटम ऑफ पॉप्युलेशन इज नोन ॲज सेन्स. ठीक आहे. पॉप्युलेशनमध्ये जेव्हा आपण स्टडी करतोय, काहीतरी एक्झाम्पल करतोय, तेव्हा प्रत्येक गोष्टीचा, ईच अँड एव्हरी आयटमचं जी काही आपण इन्फॉर्मेशन कलेक्ट करणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, सेन्स म्हणणार आहे. ठीक आहे. कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट ईच अँड एव्हरी आयटम, प्रत्येक गोष्टीविषयी आपण पॉप्युलेशनच्या काय करतोय, माहिती गोळा करतोय, त्याला सेन्स म्हणतात. पॅरामीटर. द नोन कॉन्स्टंट ऑफ पॉप्युलेशन इज नोन ॲज पॅरामीटर. अशा गोष्टी ज्या आपल्याला पॉप्युलेशन विषयी माहिती आहे त्यांना आपण काय म्हणतोय, पॅरामीटर्स म्हणतोय. ठीक आहे. खूप मोठा चॅप्टर आहे. आपण या चॅप्टरला 2 पार्टमध्ये डिवाइड करणार आहोत. इथे आपण पहिला पार्ट संपवतोय. नेक्स्ट जो आणखी काही पार्ट आहे, डेफिनेशन, मला वाटतं इथे सगळ्या संपल्यात. नेक्स्ट पार्टमध्ये आपण आणखी स्टॅटिस्टिक्स विषयी स्टडी करूयात. ओके.